विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आरआरबी अँड एसएससी एक्झाम पॅटर्न या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण काल जे आहे एक आरआरबीच्या एनटीपीसी जाहिराती संदर्भाची शॉर्ट नोटिफिकेशन संदर्भात एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर मित्रांनो अपलोड केलेला होता। त्यामध्ये संपूर्ण काही पदांची तेवढी काही सविस्तर काही माहिती दिलेली नव्हती, परंतु त्यामध्ये जे आहे कोणकोणती पदे भरली जाणारी आहेत आणि किती जागा आहेत याची मित्रांनो थोडक्यात माहिती देण्यात आलेली होती। आता जे मित्रांनो फायनली संपूर्ण काही सविस्तर पद्धतीची जाहिरात आता अपलोड करण्यात आलेली आहे, ज्या संदर्भाची आपण माहिती सकाळीच आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील दिलेली होती व त्यासोबत आता आपण व्हिडिओ मार्फत देखील तुम्हाला यामध्ये जी काही आता जागा आहे टोटली कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, त्यासाठी काय पात्रता असणार आहे, एग्जाम पॅटर्न कोणता असणार आहे आणि जो परीक्षेचा मोड आहे तो कोणत्या प्रकारचा असणार आहे, तर संपूर्ण काही बाबी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा व तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो, कारण का आपल्या चॅनलवर संपूर्ण काही आरआरबी व एसएससीची तयारी मराठी भाषेमधून करून घेत असतो व त्यासोबतच तुम्हाला परीक्षा क्रॅक करण्यासाठी देखील जे काही इफेक्टिव्ह स्टडी मटेरियल असतं ते तुम्हाला आपण उपलब्ध करून देत असतो। मित्रांनो, तर सुरू करू आपला आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही याची डेट ऑफ इंडिकेटिव्ह नोटीस आहे, जे काही शॉर्ट नोटिस आहे जे की बातमीपत्रामध्ये 4 तारखेला आलेली होती आणि याचे ऑनलाईन अर्ज जे की आजपासून सुरू होणार आहेत, जे की काल देखील मी तुम्हाला शॉर्ट नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं होतं आणि जे काही क्लोजिंग डेट आहे याची म्हणजे की शेवटची तारीख जे की 20/11/2025 पर्यंत असणार आहे, म्हणजेच की 20 नोव्हेंबर पर्यंत त्याचे ऑनलाईन अर्ज करता येणारे असतील आणि जे काही ऑनलाईन फी भरण्याची तारीख आहे ती 22 तारखेपर्यंत ठेवण्यात आलेली आहे, तर पुढील महिन्यामध्ये। तर ही संपूर्ण काही याचे इम्पॉर्टंट डेट्स होते जे की देण्यात आलेले होते, काल देखील मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि आज देखील तुम्हाला परत सांगितलेलं आहे। तर आता पाहू आपण की कोणत्या पदाकरता किती जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। तर यामध्ये पाहू शकता जे पहिलं पद आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, यासाठी जे आहे पे लेवल 6 असणार आहे, ज्यामध्ये 35,400 पासूनचं पे लेवल सुरू असणार आहे। तर त्यामध्ये तुम्हाला एकूण जागा पाहायला मिळतील 161 जागा पाहायला मिळतील। तर हे ऑल आरआरबी जेवढे काही आरआरबीचे झोन आहेत त्या प्रत्येक झोनमध्ये वेगवेगळी संख्या जे की देण्यात आलेली आहे। या जाहिरातीमध्ये संपूर्ण काही डिटेलमध्ये सर्व झोनची माहिती देखील दिलेली आहे। जर सविस्तर जाहिरात हवा असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला हे संपूर्ण झोनची माहिती वगैरे मिळून जाणारी असेल। त्यानंतर दुसरं पद आहे स्टेशन मास्टर, स्टेशन मास्टरसाठी देखील पे लेवल सेमच आहे आणि यामध्ये जागा एकूण आहेत 615 जागा एकूण आहेत। त्यानंतर तिसरं पद आहे गुड्स ट्रेन मॅनेजर, यासाठी पे लेवल 5 असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला 29,200 पासून स्टार्टिंग आहे, तर एकूण जागा ज्या आहेत त्या आहेत 3,416 जागा या ठिकाणी आहेत। त्यानंतर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्टचं पद आहे, यासाठी पे लेवल 5 असणार आहे तुम्हाला, ज्यामध्ये सॅलरी देखील सेमच असणारी आहे आणि जागा एकूण 921 आहेत। त्यानंतर सिनियर कम क्लर्क कम टायपिस्टचं पद आहे, पे लेवल सारखाच आहे आणि जागा आहेत 638। त्यानंतर ट्रॅफिक असिस्टंटचं पद आहे, यामध्ये पे लेवल 4 असणार असेल, सॅलरी जी तुम्हाला मिळणारी असेल ती आहे 25,500 व त्यासोबतच जागा आहेत एकूण फक्त 59 जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। तर अशा प्रकारे एकूण जे आहे जे की 5,810 पदांसाठी जी थोडक्यामध्ये ही जी आहे पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ही जी आहे फक्त ग्रॅज्युएट लेवलची जागा आहे, जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही जी रिक्रुटमेंट आहे जी की नॉन टेक्निकल पॉप्युलर जे काही कॅटेगरीची आहे जी की ग्रॅज्युएट बेस ही जी आहे संपूर्ण पदभरती आहे, ज्याला आपण एनटीपीसी असं देखील म्हणतो। तर एनटीपीसी ग्रॅज्युएटची जागा आहे, तर जे काही अंडर ग्रॅज्युएटची जागा वगैरे असतील त्याची जाहिरात लवकरच म्हणजे की येत्या 7 दिवसांमध्ये ती देखील प्रसिद्ध होणारी आहे। त्यामध्ये भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या 3,000 प्लस त्या ठिकाणी आहे मित्रांनो, अशी दोन्ही मिळून जे आहे 8,000 पदांची एनटीपीसी मध्ये जे की पदभरती होणारी आहे, ज्याची आपण काल माहिती मिळवलेली होती। तर हे संपूर्ण काही झालं आता तुमच्या पे लेवल संदर्भात आणि जागा संदर्भाची माहिती। आता आपण पुढे जाणून घेऊ की जे काही आता याचा एक्झाम पॅटर्न वगैरे असतो किंवा फीस वगैरे असते ती कोणकोणती असणारी असेल आणि यासाठी तुमची जी एलिजिबिलिटी आहे ती काय प्रकारे लागणारी असेल। तर जे काही अपंग वगैरे आहेत अपंग विद्यार्थ्यांना देखील एक वेगळ्या प्रकारचं रिझर्वेशन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढे पाहू जे काही सिटिझनशिप किंवा जे काही आहे त्यामध्ये भारताचा नागरिक वगैरे असणं, जे काही आपल्या इतर सरळ सेवा पदभरतीमध्ये जो काही मोड असतो त्याच प्रकारे असणारा आहे। आणि एज ग्रुपमध्ये पाहून घ्या, यामध्ये कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 33 वर्ष ठेवण्यात आलेला आहे आणि जो एज रिलॅक्शनचा कायदा आहे एज रिलॅक्शन प्रमाणे प्रत्येक सरळ सेवेमध्ये जेवढे काही आपण एज रिलॅक्शन पाहत असतो, जसं की एससी कॅटेगरीला 5 वर्षाकरता, एससी एसटी साठी 5, तर ओबीसी साठी जे आहे 3 वर्ष, अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला एज रिलॅक्शनचा देखील थोडक्यामध्ये जो फायदा आहे तो मिळणारा आहे। त्यानंतर आता आपण पाहू जे काही आता या ठिकाणी लागणारी फीस किती लागणार असेल, तर जे काही
ऑल कॅन्डिडेट्स आहेत, म्हणजे की SC ST एक्स सर्व्हिसमॅन PWD फिमेल ट्रान्सजेंडर मायनॉरिटीज और इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे की EBC यांना जे आहे फक्त 250 रुपये लागणार आहे। तर ह्यांना सोडून जेवढे काही उर्वरित विद्यार्थी आहेत त्यांना जे थोडक्यामध्ये 500 रुपये फीस या ठिकाणी लागणार आहे। म्हणजे की जनरल कोट्यामधून फॉर्म भरणारे असतील त्यांना जे आहे थोडक्यामध्ये 500 रुपये लागतील आणि बाकी सर्व कॅन्डिडेटला या ठिकाणी SC ST एक्स सर्व्हिसमॅन PWD फिमेल ट्रान्सजेंडर मायनॉरिटीज आणि EBC मधल्या सर्वांना 250 रुपये या ठिकाणी लागणारे आहे। आणि नोटमध्ये काय म्हटलेलं आहे की ओनली कॅन्डिडेट्स ऑन अपिअरिंग इन फर्स्ट स्टेज CBT विल बी गेट रिफंड ऑन देअर एक्झामिनेशन फीस ॲज मेन्शन्ड अबव। म्हणजेच काय तर तुम्ही जर CBT 1 मध्ये जर या ठिकाणी म्हणजे CBT 1 ला अटेंड जर केला तर तुमची जी चार्जेस फीस आहे ती देखील रिफंड करण्यात त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि जे एक्झाम देतील त्यांचंच फक्त जे आहे या ठिकाणी रिफंड करण्यात येईल असं त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आता बाकी रिझर्वेशनचे जे मोड आहेत रिझर्वेशन ज्यामध्ये EBC EWS त्यानंतर जे SC ST ची कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी देखील संपूर्ण काही रिझर्वेशनची माहिती दिलेली आहे आणि SC ST कॅन्डिडेटना जे आहे रेल्वेचा फ्री पास देखील असतो एक्झामच्या जेव्हा एक्झाम वगैरे असते तेव्हा सेंटर तुमचं येते तेव्हा तुम्ही फ्री पास काढून देखील त्या ठिकाणी एक्झामला तुम्ही जाऊ शकता। तर याची त्या संपूर्ण काही नोंद यामध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर फीस देखील आपण पाहिलेली आहे। त्यानंतर CBT 1 साठी पहा जे काही एक्झाम पॅटर्न वगैरे कोणत्या प्रकारचा आहे तर यामध्ये जनरल अवेअरनेसचे तुम्हाला 40 क्वेश्चन असतात, मॅथमॅटिक्सचे 30 असतात, त्यानंतर जे काही बुद्धिमत्ता आहे बुद्धिमत्तासाठी जे 30 गुण असतात अशा प्रकारे एकूण 100 गुणांची तुमची परीक्षा जी आहे त्या ठिकाणी घेतली जाते। तर आता तयारी कुठून कराल तर तयारी जर तुम्हाला आपल्या मातृभाषेमधून म्हणजे की मराठी भाषेमधून तुम्हाला करायची असेल तर आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते लगेचच्या लगेच डाउनलोड करून घ्या। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲप्लिकेशनची लिंक आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही RRBचे कोर्स आपण ऍड करून दिलेला आहे ज्यात तुम्हाला संपूर्ण टेस्ट सिरीज मिळतील, पेपर पॅटर्न ई-बुक मिळतील व त्यासोबतच आपण लवकरच त्यामध्ये आपण व्हिडिओ कोर्स देखील उपलब्ध करून देण्याचा आपण परिपूर्ण प्रयत्न करू मित्रांनो। तर एकूण 90 मिनिटाचा टाइम असेल त्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न जे सोडवायचे असणारे असतील। यामध्ये तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग देखील असणारी आहे। त्यानंतर पेपर 2 मध्ये पहा जो काही CBT 2 असतो CBT 2 मध्ये जनरल अवेअरनेसचे 50 क्वेश्चन, मॅथमॅटिक्स 35 आणि जनरल इंटेलिजन्सचे 35 क्वेश्चन्स असतात। अशा प्रकारे देखील त्या ठिकाणी तुमची परीक्षा होणारी असते। तर किती नंबर ऑफ क्वेश्चन 120 गुणाची तुमची CBT 2 ची परीक्षा जी आहे ती होणारी असणारी असेल। अशा प्रकारे संपूर्ण काही बाबी त्या ठिकाणी मागण्यात आलेला आहे। त्यानंतर आता स्किल टेस्ट मध्ये कोणकोणत्या पोस्ट साठी स्किल होणारे असेल तर पाहून घ्या। जे काही गुड ट्रेन मॅनेजर आहे यासाठी थोडक्यामध्ये CBT जे काही होणारी असेल CBT 1 CBT 2 त्यानंतर स्किल टेस्ट या ठिकाणी नाही। त्यानंतर सिनियर क्लर्क साठी होणारी आहे, त्यानंतर ज्युनियर अकाउंटंट साठी होणारी आहे, त्यानंतर चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर यासाठी होणारी नाही। त्यानंतर स्टेशन मास्टर आणि ट्रॅफिक असिस्टंट साठी कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट थोडक्यामध्ये घेतली जाणारी आहे। त्यानंतर जे आहे थोडक्यात तुमचे मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुढच्या प्रक्रियेमध्ये जे की घेतलं जाणार आहे। हे संपूर्ण काही बाबी यामध्ये त्यांनी सविस्तरपणे सांगितलेल्या आहेत। आता आपण सर्व काही पाहिलेलं आहे। आता आपण डायरेक्टली पाहू जे की तुमच्यासाठी जो तुम्हाला लागणारा एज्युकेशनल क्रायटेरिया आहे तो नेमका कोणत्या प्रकारचा आहे आणि एज्युकेशन क्रायटेरियामध्ये तुम्हाला कोणकोणती पात्रता असायला हवी। कारण का बरेच विद्यार्थ्यांना एज्युकेशन क्रायटेरियामध्ये जे आहे अनेक सारे कन्फ्युजन होतात, त्यामुळे एज्युकेशन क्रायटेरिया आपण या ठिकाणी पाहून घेऊ। तर आता यामधलं जे पहिलं पद आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरचं, यासाठी जे क्रायटेरिया ठेवलेलं आहे जे की डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इट्स इक्विलेंट, म्हणजे की तुमची डिग्री झालेली असावी, ती कोणत्याही फील्डमधून असो कोणत्याही बाबीमध्ये असो काही त्यामध्ये हरकत नाहीये। त्यानंतर स्टेशन मास्टर मध्ये डिग्री फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इट्स जे काही इक्विलेंट आहे, तर म्हणजेच की डिग्री ग्रॅज्युएशन होणं तुमचं इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी देखील सेमच आहे, फक्त ग्रॅज्युएशन होणं इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट साठी पाहून घ्या डिग्री फ्रॉम तेच म्हटलेलं आहे आणि त्यासोबत या ठिकाणी तुमचं जे काही टायपिंग आहे ते देखील होणं आवश्यक आहे। तर टायपिंग मध्ये काय आहे तर प्रोफिशियन्सी इन इंग्लिश अँड हिंदी कम्प्युटराइज इसेन्शियल्स, मध्ये की तुमचं आपलं जसं 30-40 मराठी इंग्लिश असतं त्या प्रकारे या ठिकाणी इंग्लिश आणि हिंदी जे की झालेलं असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढचं जे सिनियर क्लर्कचं पोस्ट आहे कम टायपिस्ट सेम या ठिकाणी पात्रता ठेवण्यात आली, ग्रॅज्युएशन प्लस टायपिंग तुमचं आवश्यक आहे। त्यानंतर ट्रॅफिक असिस्टंटसाठी जे आहे डिग्री फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इट्स इक्विलेंट्स, तर या ठिकाणी देखील डिग्री मागण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी डिग्री फक्त काही पदांकरता आहे व काही पदांकरता डिग्री प्लस टायपिंग देखील मागण्यात आलेलं आहे। तर तुमच्याकडे ही पात्रता असेल तर तुम्ही फटाफट यासाठी ऑनलाईन अर्ज करून टाका। याची ऑनलाईन अर्जाची लिंक आज 3 वाजता आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला आपण उपलब्ध करून देऊ, ज्यामध्ये सविस्तर माहिती देखील आपण तुम्हाला सांगणार आहोत। तर जे कोणी विद्यार्थी मराठी भाषेमधून RRB ची तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अपडेटेड माहिती
इन्फॉर्मेशन तुम्हाला आपण वेळोवेळी प्रोव्हाइड करून देत असतो आणि संपूर्ण काही झोन वाईज तुम्हाला तुमच्या जागा बघायच्या असतील तर हे देखील यामध्ये ऍड करण्यात आलेलं आहे। तुम्ही याची PDF आपल्या ॲपमधून किंवा मित्रांनो तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवरून डाउनलोड करू शकता आणि तेथून तुम्ही सविस्तर काही माहिती घेऊन त्यानंतर तुम्ही ऑनलाईन अर्ज जे आहे मित्रांनो भरू शकता। काही शंका व काही डाऊट असल्यास तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, आपण पुढील व्हिडिओमध्ये किंवा कमेंटमध्ये उत्तर देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू। तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र।